विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज परत एक राज्यसभेचा 2021 चा प्रश्न घेऊन आलेलो आहे. प्रश्न आहे राष्ट्रपतींच्या निवडणुकी संदर्भात. आता अगोदर मजकूर बघूया, नंतर मी तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्नाकडे घेऊन येतो. बघा, राष्ट्रपतींची निवडणूक आणि उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये कोण सहभाग घेतं या संदर्भाचा प्रश्न आहे आणि त्या संदर्भाचा आपण कॉन्टेंट तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत. आता आपल्या राज्यघटनेच्या कलम 54 मध्ये राष्ट्रपतींच्या निवडणूक गणामध्ये कोण सहभाग नोंदवतो या संदर्भात माहिती दिलेली आहे. तर कोण घेतं बघा, संसदेच्या दोन्ही सभागृहाचे निर्वाचित सदस्य म्हणजे जे सदस्य निवडून गेलेले आहेत लोकसभा आणि राज्यसभामध्ये तेच फक्त त्या ठिकाणी भाग घेतात. पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट काय आहे, राज्याच्या विधानसभेचे निर्वाचित सदस्य जेवढे पण भारतामध्ये घटक राज्य आहेत, ज्या घटक राज्यामध्ये विधानसभा आहेत त्या विधानसभेमधील निर्वाचित सदस्य, विधानसभा हा शब्द वापरला बरं कमी. पुढचा पॉईंट बघा, दिल्ली आणि पुदुचेरी हे जे केंद्रशासित प्रदेश आहेत या केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभेमधील निवडून गेलेले सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेतात. या तिन्ही पॉईंट जर बघितले, तिन्ही पॉईंट मध्ये कॉमन गोष्ट काय, तर निवडून गेलेले सदस्य. एकाही पॉईंट मध्ये तुम्ही नामनिर्देशित सदस्य बघितलेला नाही, लक्षात ठेवा. आणि जी तिसरी तरतूद आहे, दिल्ली व पुदुचेरीचे केंद्रशासित प्रदेशातील निर्वाचित सदस्य, ही त्या ठिकाणी 1992 ला 70व्या घटना दुरुस्तीनं ऍड करण्यात आले. आता थोडा ऍडिशनल पॉईंट बघा, उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये कोण सहभाग नोंदवतं. कलम 66(1) मध्ये या संदर्भात माहिती दिलेली राज्यघटनेच्या संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सर्व सदस्य म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेचे त्या ठिकाणी जे सर्व सदस्य आहेत निवडून गेलेले आणि नामनिर्देशित सर्व सदस्य उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये सहभाग नोंदवतात. या ठिकाणी एक गोष्ट महत्वाची आहे, निवडून गेलेले प्लस आणि नामनिर्देशित सुद्धा. आता प्रश्नाकडे चला. प्रश्न काय म्हणतो बघा, खालीलपैकी कोण राष्ट्रपतीच्या निवडणुकीत थेट भाग घेत नाही विचारले बरं का. आता आपण बघितले सर्व या कॉन्टेंट मध्ये. ऑप्शन क्रमांक ए बघा, पर्याय क्रमांक एक काय सांगतोय, लोकसभा व राज्यसभेचे निवडलेले सदस्य. आताच बघितलं बघा, लोकसभा आणि राज्यसभेचे त्या ठिकाणी म्हणजे संसदेच्या दोन्ही सभागृहाचे निवडलेले सदस्य भाग घेतात. म्हणजे हा त्या ठिकाणी पॉईंट येणार नाही उत्तरामध्ये, ए येणार नाही. ए जिथं जिथं त्याला कट करून टाका, इथं ह्याला कट करा, इथं ह्याला कट करा, बरोबर. दुसरं बघा, बी, राज्याच्या विधानसभेचे निर्वाचित सदस्य. आताच आपण बघितलं की राज्याच्या विधानसभेचे निर्वाचित सदस्य भाग घेतात. म्हणजे काय, हा सुद्धा पॉईंट आपला कट करायचा आहे. बी कुठं आहे, इथं कट करा. म्हणजे बघा, फक्त दोन ऑप्शन वरून त्या ठिकाणी आपण उत्तरापर्यंत येऊ शकत होतो. पुढचे पण आपण दोन पर्याय बघणार आहोत. तिसरा काय आहे, दिल्ली व पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभेचे निर्वाचित सदस्य, लक्षात ठेवा, बरोबर. हा सुद्धा पॉईंट आपण बघितलेला आहे. विधानसभेचे निर्वाचित सदस्य सुद्धा त्या ठिकाणी भाग घेतात. या तिन्ही गोष्टी त्या ठिकाणी आपल्या राज्यघटनेच्या पुस्तकामध्ये ऍज इट इज आहेत. म्हणजे हा सुद्धा पर्याय नाही, फक्त पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर असणार आहे. ते काय सांगतो,